ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या एकदिवसीय मालिका खेळवली जात आहे। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्फोटक सलामीवीर ट्रेव्हिस हेडनं विस्फोटक फलंदाजी करत विक्रमांची मालिका रचली। ट्रेव्हिस हेडच्या स्फोटक शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 316 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला, पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग 13वा विजय नोंदवून विक्रमही केलाय। ट्रेव्हिस हेडच्या विस्फोटक फलंदाजीने त्याने वन डे क्रिकेटमधील रोहित शर्माचा विक्रम मोडला आहे। भारत आणि बांगलादेश यांच्यातील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एम चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे। या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती। भारताने 34 धावात 3 विकेट्स गमावल्यानंतर संघाची अवस्था बिकट झाली आणि 144 धावांपर्यंत संघाच्या 6 विकेट्स पडल्या। येथून अश्विनने नाबाद 102 धावांची खेळी साकारत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढलं। या खेळी दरम्यान अश्विनने एक मोठा पराक्रम केलाय। कसोटीत 500 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा, 14 वेळा 50 पेक्षा जास्त धावा करणारा, 36 वेळा 5 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा, तसेच कसोटीत 6 शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरलाय। बांगलादेश विरुद्धच्या चेन्नई कसोटीच्या पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वालने शानदार फलंदाजी करत सर्वांची मनं जिंकली। त्याने 56 धावांची खेळी साकारत मोठा पराक्रम केला। जयस्वालने 89 वर्षाचा विक्रम मोडत मायदेशात पहिल्या 10 डावात 750हून अधिक धावा करणारा कसोटी इतिहासातील पहिला फलंदाज ठरलाय। यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या जॉर्ज हेडलीच्या नावावर होता, ज्याने 1935 मध्ये 10 कसोटी डावांनंतर मायदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला होता। श्रेयस अय्यरचा सुमार फॉर्म दुलीप क्रिकेट करंडकातील अखेरच्या फेरीतही कायम राहिलाय। अवघ्या 5 चेंडूंना सामोरा जाणारा श्रेयस शून्यावरच बाद झालाय। भारत ड संघाचे कर्णधार पदही त्याच्याकडे आहे, मात्र भारत ड संघाचेही या स्पर्धेतील जेतेपदाचे आव्हान संपुष्टात आलंय। भारत ड संघाने पहिल्या दिवस अखेरीस 5 बाद 306 धावा फटकावल्या। देवदत्त पडिक्कल, के.एस. भारत, विकी भुई आणि संजू सॅमसन यांनी भारत ड संघाकडून अर्धशतकी खेळी करताना भारत ब संघाविरुद्ध आपली चमक दाखवली आहे। अंशुल कंबोज आणि विजयकुमार वैशाख यांच्या प्रभावी गोलंदाजी समोर भारत क संघाने भारत अ संघाची अवस्था 5 बाद 36 धावा अशी केली होती। मात्र शाश्वत रावत याने नाबाद 122 धावांची खेळी साकारताना भारत अ संघाचा डाव सावरला। त्याच्यासह शम्स मुलानी याने 44 धावांची मौल्यवान खेळी केली। भारत अ संघाने दुलीप करंडकातील अखेरच्या फेरीतील पहिल्या दिवस अखेरीस 7 बाद 224 धावा केल्यात। स्वीडनकडून भारतीय टेनिस संघाला डेव्हिड करंडकातील लढतीत पराभवाचा सामना करावा लागला। या लढतीत भारताचा एकेरीतील खेळाडू सुमित नागल दुखापतीमुळे खेळू शकला नाही। आता सुमित नागल आणि अखिल भारतीय टेनिस संघटनेतील यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आलाय। सुमित नागल याने देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वर्षाला 45 लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप AITA कडून करण्यात आलाय। बांगलादेश आणि टीम इंडिया मधील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे। टीम इंडियाचा स्टार विकेट कीपर रिषभ पंतने पहिल्याच दिवशी 39 धावा करत इतिहास रचलाय। टीम इंडियाचा विकेट कीपर म्हणून 4000 धावा पूर्ण करणारा तो दुसरा कीपर ठरलाय। या यादीमध्ये टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे। चेन्नईच्या मैदानात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव 376 धावात आटोपला। पहिला दिवस गाजवल्यानंतर अश्विन आणि रवींद्र जडेजा ही जोडी दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला 400 पार धावसंख्येच्या पुढे घेऊन जाईल अशी अपेक्षा होती, पण तस्किन अहमद याने भारताची सेट झालेली जोडी फोडत बांगलादेशच्या संघाला मोठा दिलासा दिलाय।